राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या 84व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी अकलूज येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित केला असून शरद पवार व विजयदादांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली। या कार्यक्रमासाठी शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे चाणक्य, धुरंधर राजकारणी जयंत पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, महाविकास आघाडीचे सर्व नूतन खासदार तसेच राज्यातील अनेक प्रमुख नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम असल्याने यावेळी कोणाचाही पक्षप्रवेश होणार नाही। कार्यक्रम जरी सत्काराचा असला तरी विधानसभेच्या तोंडावर या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्यामुळे आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेते मंडळी येणार असल्यामुळे निश्चितच सोलापूर जिल्ह्यात राजकीय चर्चांना ऊत आला आहे। रविवारच्या या कार्यक्रमानंतर जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात अनपेक्षित बदल दिसून येण्याची शक्यता असल्याने सर्वांचेच डोळे या कार्यक्रमाकडे लागून राहिले आहेत। शरद पवारांचे बहुतांश खासदार मोठ्या चुरशीने निवडणूक जिंकलेले आहेत, त्यामुळे त्यांना पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। संसदरत्न सुप्रिया सुळे, शरद पवारांची कडक बिजली तोप अमोल कोल्हे, निलेश लंके, बजरंग सोनवणे, बाळ्यामामा म्हात्रे, भास्कर भगरे, अमर काळे व इतर नूतन खासदार कार्यक्रमाला येणार आहेत। हा कार्यक्रम सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नवी ऊर्जा प्राप्त करून देईल, नवीन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव होईल। सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेते सध्या काठावर बसून शरद पवारांच्या तळ्यात उडी मारायला नटून बसले आहेत। याचा भाजपा आणि अजित पवारांना किती फटका बसतोय, सोलापूर जिल्ह्यातील कोणकोणत्या मतदारसंघात पवारांची तुतारी वाजते हे लवकरच कळेल। गत लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांचे 10 पैकी 8 खासदार निवडून आले होते। पवारांचे इतके खासदार निवडून येतील याची अपेक्षा त्यावेळी कोणीही केली नव्हती। त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात पवारांची रणनीती काय ठरते हे पाहूनच इतर पक्ष आपला उमेदवार ठरवतील यात शंकाच नाही। शरद पवार गेम चेंजर आहेत आणि सध्या सोलापूर जिल्ह्यात सगळीकडे तुतारीचे वादळ घोंगावते। अजित पवार शरद पवारांना सोडून गेल्यामुळे आणि सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्राताईंना उभे केल्यामुळे सहानुभूतीचे ढग तुतारीवर दाटले आहेत। ही सहानुभूती मतांमध्ये रूपांतरित होऊन येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना राज्याच्या राजकारणात किंगमेकर केल्याशिवाय राहणार नाही।